हॅलो एव्हरीवन, आज मी बनवली होती शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर शेंगा कशा चिरायच्या हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मला सुद्धा आधी यायचं नाही, तर मी सुद्धा पाहून शिकलेली आहे। तर शेंगा अशा चिरायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला उकळून घ्यायच्या आहे शेंगा। तर गरम पाण्यामध्ये मी थोडं मीठ टाकून शेंगा उकळून घेता झाकण ठेवलेलं आहे। त्यानंतर मसाला बनवण्यासाठी तेल गरम केलं, थोडं शेंगदाणे, त्यानंतर खोबरं, कांदा हे सगळं फ्राय करून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवायचं। मिक्सरला फिरवताना थोडं अद्रक, धनिया आणि लसूण सुद्धा टाकायचा आहे। तर माझ्याकडे पेस्ट होती, मी तेच टाकून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो टाकलेला आहे। ते चांगलं शिजलं की त्याच्यामध्ये आता आपल्याला जो मसाला बनवला होता तो टाकून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत शिजवायचा आहे। त्याच्यानंतर कोरडे मसाले टाकलेले आहे मी। याच्यामध्ये तिखट टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि कांदा लसूण मसाला सुद्धा टाकलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला उकळलेल्या शेंगा आहे त्या सुद्धा त्यात मिक्स करायचा आहे। वरून थोडी धनिया टाकलेली आहे, 2-3 उकळी घेऊन भाजी